सर आणखी एक माहिती, आपण जी दृश्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतो त्या दृश्यांमध्ये रडण्याचा सुद्धा आवाज येतोय काही जणांचा. हो, कारण अजित पवार हे अत्यंत प्रिय असे नेतृत्व म्हणून बारामतीत ओळखलं जातं. अजित पवार हे विधानसभा सातत्यानं तिथून लढवत आले आणि जिंकतही आले. पूर्ण पवार कुटुंब म्हणजे बारामतीकरांचा एक अविभाज्य घटक अशा स्वरूपाचा एक भाग आहे. गेले 50 ते 60 वर्ष बारामतीचं राजकारण, बारामतीचं समाजकारण हे पवार कुटुंबाच्या आजूबाजूला सगळं फिरत असतं. आणि अजित पवार हे या कुटुंबाचे आता आजवरी म्हणून ओळखले जात होते. घरातली सर्वात महत्वाची व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात होतं. शरद पवार हे राजकारणापासून थोडेसे स्वतःला दूर ठेवत होते सध्याच्या काळात आणि अशा परिस्थितीत अजित पवार हेच पक्षाची धुरा घेऊन पुढे जातील अशा स्वरूपाचं चित्र होतं. पुणे असो, पुणे असो किंवा पिंपरी चिंचवडची महानगरपालिका निवडणूक असो, यामध्ये दोन्ही पवार कुटुंब पुन्हा एकदा राजकीयदृष्ट्या एकत्र येण्याचा प्रयत्न करत होते आणि अशातच झालेला हा अपघात हा बारामतीकरांच्या अत्यंत जिव्हारी लागणारा अशा स्वरूपाचा आहे. त्यातून बारामतीकरांचा एक नेता अशा स्वरूपामध्ये गंभीर जखमी होणं हे निश्चितच बारामतीकरांना अत्यंत दुःखद अशा स्वरूपाचं चित्र पाहायला मिळतंय आणि त्यातून हा आक्रोश किंवा अशा स्वरूपाचं रडणं जे आहे ते आपल्याला ऐकू येणं स्वाभाविक आहे. पण अत्यंत गंभीर अशा स्वरूपाची घटना ही समोर येताना पाहायला मिळतेय. एक महाराष्ट्राचा अत्यंत खंबीर असा नेता म्हणून अजित पवारांकडे आपण बघतो आणि अजित पवार हे प्रशासनावरचं उत्तम असं कंट्रोल असलेला नेता. पण अशा स्वरूपामध्ये अजित पवारांचा दुर्घटना होणं आणि त्यातले जखमी होणं हे निश्चितच अत्यंत दुःखद अशा स्वरूपाचं आहे. जे जे अजित पवारांना जवळून ओळखतात त्यांच्या दृष्टीने निश्चितपणे हा अत्यंत दुःखद असा क्षण आहे. आम्ही गेल्या अनेक वर्ष म्हणजे साधारण 25 वर्ष अजित पवारांना जवळून बघत आलो. अत्यंत धडाडीचा नेता म्हणून आम्ही त्यांना बघतो. ते प्रसिद्धीपासून जास्तीत जास्त दूर राहण्याचा प्रयत्न करतात आणि अशा परिस्थितीमध्ये मधल्या काळामध्ये ते सत्तेत राहून भाजपच्या विरोधात पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये निवडणूक लढताना पाहायला मिळाले. त्यातून ते स्वतःचं वेगळं अस्तित्व सातत्यानं ठेवण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यात जर असा गंभीर अपघात होत असेल तर हे अत्यंत त्रासदायक. हे प्रत्येक अगदी बरोबर, हे त्रासदायक आहे म्हणूनच आपल्याला या दृश्यांमधनं असा आवाज येतोय. सर धन्यवाद ही सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल.